आपण फिजिक्स मध्ये काल युनिट्स अँड डायमेन्शन स्टार्ट केलेलं आहे. काल मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलं युनिट्स काय असतात. युनिट्स आणि डायमेन्शन्स मध्ये टाइप्स ऑफ युनिट्स पाहिले आपण. फंडामेंटल युनिट्स किती असतात ते 7. त्याच्यानंतर डिराइव्हड युनिट्स फंडामेंटलच्या मदतीने आपण जे तयार करतो त्याला आपण डिराइव्हड युनिट्स म्हणतो. आणि त्याच्यानंतर असतात सप्लिमेंटरी युनिट्स. हां, तर त्यामध्ये असतात 2 अँगल्स, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. आता तू मी त्या सगळे व्हिडिओ टाकतो बघून घे आणि सगळ्यांनी वहीमध्ये लिहायचं आहे हां. फेरवही करा. तर आज आपण युनिट्स अँड डायमेन्शन्स मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण फोकस करणार आहोत सगळ्यात मेन डायमेन्शन्सवर. युनिटचा पार्ट आपला काल संपला. कोणत्याही एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं जर आपल्याला युनिट काढायचं असेल, तर आपल्याला कशाची गरज असते? त्याच्या फॉर्म्युल्याची. फॉर्म्युला माहीत राहिला की युनिट बनतं. जसं आपण म्हणतो व्हेलॉसिटीचं युनिट काय असेल? आपण व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड म्हणतो. हे कसं आलं? तर व्हेलॉसिटी आहे डिस्टन्स अपॉन डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग डिस्प्लेसमेंट एक प्रकारची लेंथ आहे. त्याचं युनिट झालं मीटर आणि खाली टाईमचं युनिट झालं सेकंड्स. म्हणून ते झालं मीटर पर सेकंड. आता मीटर पर सेकंड कळलं की त्याच्यावरून आपल्याला डायमेन्शन लिहिता येतं. तर आपण एक गोष्ट इथं लक्षात ठेवू, पॉइंट लक्षात ठेवा. टू राईट एनी डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन लिहायचं असेल, देन वी नीड इट्स फॉर्म्युला. आता हे तुमचे मेन नोट्स आहेत हा सगळे. आता आपल्याला याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. एक एक्झाम्पल मी आता सांगितलं तसं. जर आपल्याला कोणी म्हणलं सांगा व्हेलॉसिटीचं काय युनिट असेल? तर व्हेलॉसिटीला आपण लिहितो डिस्प्लेसमेंट बाय टाइम. ओके. तर डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर आणि टाइमचं युनिट आहे सेकंड्स. तर याला आपण लिहिलं वर मीटर खाली सेकंड्स. यालाच आपण वाचतो मीटर पर सेकंड. पर मीन्स इन डिनॉमिनेटर. तर याला आपण मीटर पर सेकंड असं पण लिहितो. हे मी तुम्हाला 9th स्टँडर्ड पासून सांगत आहे. एसचा पॉवर डिनॉमिनेटर मध्ये +1 आहे. इंडायसेसच्या रूल्स प्रमाणे तो जर न्यूमरेटर मध्ये आला तर ऑपोजिट साइड घेतो. खाली निगेटिव्ह असेल तर वर पॉझिटिव्ह होईल. तर हे मीटर पर सेकंड झालं. त्याच पद्धतीने काल मी सांगितलं जसं ऍक्सेलरेशन. मी युनिट सांगायला आता मी अजून डायमेन्शन सुरू केलं नाही. आज डायमेन्शनवर मी तुम्हाला डिटेल चर्चा करून दाखवेल. कसं डायमेन्शन काय असतं? काल आपण थोडे लिहिले होते. आज त्याला डिटेलमध्ये समजून घेऊ. आज आपण एक असा क्वेश्चन करू, जे मेन्समध्ये कसा विचारतात. सोपा प्रश्न असतो. तुम्हाला त्याचे बेसिक चांगले समजले, तर याचे 4 मार्क आपले एकदम गॅरंटीचे असतात. फिजिक्समध्ये मार्क खूप पडतात हां, लक्षात ठेवा. पण सगळ्या कॉन्सेप्ट माहीत असतील तर. मॅथ्समध्ये प्रॅक्टिसने मार्क येतात. फिजिक्समध्ये कॉन्सेप्ट चांगले पाहिजे प्रॅक्टिसपेक्षा. आता लक्षात घ्या. ॲक्सेलरेशन काय आहे? सर ॲक्सेलरेशन असतं व्हेलॉसिटी बाय टाईम. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. सर व्हेलॉसिटीचं युनिट आता आपण लिहिलं होतं मीटर पर सेकंड आणि परत खाली टाईम आहे. तर सेकंड. हा सेकंड खाली येतो आणि तो याच्यासोबत मल्टिप्लाय होऊन सेकंड स्क्वेअर बनतो. कारण याचा पॉवर 1 आणि याचा पॉवर 1 दोघं मल्टिप्लाय होऊन पॉवर 2 बनेल. आता ह्यालाच आपण म्हणतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा झाला मीटर पर सेकंड स्क्वेअर. मी तुम्हाला आज अशा काही क्वांटिटीज दाखवेल, ज्या ऍक्च्युली आपण पूर्ण 11वी-12वी शिकताना 2 वर्ष आपल्याला शिकायच्या. तर तुम्हाला काही आज फक्त एक्झाम्पल म्हणून सांगेल. तर काही लक्षात ठेवायच्या. कॉन्सेप्ट माहीत असो नसो.
या चॅप्टरला 2 पार्टमध्ये शिकलो आपण. ठीक आहे. आता याचा दुसरा पार्ट मी सिद्धी त्यांचा जेव्हा घेणार आहे, तेव्हा तुम्हाला त्यांना एकत्रच बसवणार आहे. कारण त्यांना जेवढं शिकवलंय तेवढं तुम्हाला शिकवून मी एका लेव्हलला आणून ठेवणार आहे. आता बघा, हे झालं युनिट्स लिहिणं. तर युनिट लिहिण्याचा काय फायदा असतो? डायमेन्शन जर आपल्याला लिहायचे असतील, तर त्याचे आधी युनिट्स माहीत पाहिजे. आणि युनिट्स माहीत राहण्यासाठी फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर आजपासून फिजिक्समध्ये कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मग तो फॉर्म्युला कसा आला, काय नाही, हे थेरॉटिकली आपण शिकत असतो. आता आपण प्रत्यक्ष कॉन्सेप्ट पाहणार आहोत, डायमेन्शन्स. आता डायमेन्शनला जर तुम्ही मला विचारलं, सर डायमेन्शन म्हणजे नेमकं काय? जसं मी तुम्हाला लॉग मध्ये सांगितलं. लॉग म्हणजे पॉवर. पॉवरच लिहित होतो की नाही आपण लॉग मध्ये. सेम डायमेन्शन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, पॉवर्स असतात. डायमेन्शन्स म्हणजे पॉवर्स. जसं काय मी तुम्हाला म्हटलं, 1 इन एम, 2 इन टाइम, हे जे आपण काल लिहित होतो, ते 1, 2 जे नंबर लिहित होतो, ते असतात पॉवर्स. तर ते पॉवर्स म्हणजेच डायमेन्शन. समजलं? तर तुम्हाला इन शॉर्ट कोणी विचारलं डायमेन्शन म्हणजे काय? तर डायमेन्शन म्हणजे पॉवर. इन शॉर्ट लक्षात ठेवायचं. आता आपण त्याला असं समजून घेऊ. बघा, डायमेन्शन आता मी डेफिनेशन लिहित आहे. डायमेन्शन्स ऑफ एनी क्वांटिटी, कोणत्या क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी, आर द powers. ठीक है? Powers which are raised to basic quantities. म्हणजे ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्या इन शॉर्ट 2 स्टेटमेंट मध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. डायमेन्शन्स काय आहेत? डायमेन्शन्स आर दी पॉवर्स. कोणाचे? बेसिक क्वांटिटीचे. समजले? ओके. आता याचा दुसरा मुद्दा, डायमेन्शन्स आर written in square brackets. त्यांना आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो. आता बघा, याचे एक्झाम्पल करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. मग आता हे कोणकोणते असतात? एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही घेतलात, त्याला नेमकं लिहायचं काय पद्धत आहे? मी जर तुम्हाला म्हणलं, चला फिजिकल क्वांटिटी आहे मास, तर मासचं डायमेन्शन, सर स्क्वेअर ब्रॅकेट लिहा, कॅपिटल एम लिहा. डायमेन्शन नेहमी कॅपिटल लेटर्सने लिहितात आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितात. तर मासचं डायमेन्शन असं लिहितात. याचं रिडिंग कसं करतात? डायमेन्शन ऑफ मास, या पद्धतीने याचं रिडिंग असेल. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला कोणी म्हणलं लेंथ, तर लेंथचं डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कॅपिटल एन. दिस इज द डायमेन्शन. आता इथं मास, इथे लेंथ. आता यांचे पॉवर सध्या याचे 1 1 आहेत. हे बेसिक आहे. आपण अजून यांना कोणत्या फॉर्म्युल्यात नाही वापरलं. जसं मी लेंथला जर एरियामध्ये यूज केलं, तर लेंथ इंटू लेंथ म्हणजे लेंथचा स्क्वेअर होतो, म्हणजे तिथं पॉवर 2 येतो. पॉवर 2 आला म्हणजे त्याचं डायमेन्शन झालं 2. ठीक आहे. हा, तर लक्षात घ्या, हे झालं लेंथ. आपल्याला बेसिक कोणतंही डायमेन्शन हे 3 क्वांटिटी मध्ये जास्त लिहिल्या जातं. मास, लेंथ आणि टाइम. 3 मध्ये आपण जास्त लिहितो. तिसरं कोणतं आहे? टाइम. टाइम साठी आपण वापरतो लेटर टी. दिस इज डायमेन्शन ऑफ टाइम. आता पहा, मास, लेंथ, टाइम हे असतात बेसिक 3. इन शॉर्ट MLT. आजपासून लक्षात ठेवायचं, MLT. मास आपण याला असे लिहू शकतो. मी याला मास, लेंथ, टाइम असं लिहिलं. और
एकत्र लिहिता येते, असे लिहिता येतं. तर these are methods of writing dimensions. So dimensions are powers. आणि ह्या पॉवर्स कोणाच्या घेतो आपण? बेसिक क्वांटिटीच्या. आपण ज्या 7 क्वांटिटीज पाहिल्या त्यांच्याच पॉवर्स आपण घेत असतो. आता आपण काही महत्वाचे डायमेन्शन्सचे रूल लक्षात घेऊ आणि हेच मेन आहेत क्वेश्चन सॉल्व्हिंग साठी. आता नीट लक्ष द्या. यातला पॉइंट नंबर 1 किंवा मेन पॉइंट्स. आता बघा, पहिला पॉइंट. आता मी सांगतो तुम्हाला हाईट. तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये हाईट बद्दल बोलतील और विड्थ, ठीक आहे, किंवा कधी कधी एखादा वर्ड काय येईल, रेडियस. हाईट, विड्थ, रेडियस. कधी कधी येईल डिस्प्लेसमेंट. या डिफरंट फिजिकल क्वांटिटीज आहेत. या सगळ्या काय आहेत? काइंड ऑफ लेंथ. या सगळ्या जरी डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंटच असतं ना बेटा. डायरेक्शन दिली डिस्टन्सला, ती डिस्प्लेसमेंट झाली. मी जर म्हटलं मी 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं इन नॉर्थ डायरेक्शन, तर ते झालं 20 किलोमीटर डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मॅग्निट्यूड वाईज पाहायला गेलं तर सेम असतं, पण डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते. ती एक वेक्टर क्वांटिटी आहे. जर तुम्हाला कधीही एखाद्या क्वेश्चन मध्ये हाईट, विड्थ, रेडियस, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, परत डिस्टन्स लिहितो, टेन्शन घेऊ नका, असं काही दिसलं, त्या सगळ्यांचं मिनिंग काय आहे? लेंथ. हे सगळे कोण आहेत? दीज आर काइंड ऑफ लेंथ. काइंड ऑफ लेंथ, प्रकार आहे लेंथचा. म्हणून आपण काय करतो पहा, विड्थ असो, हाईट असो, विड्थ असो, और रेडियस, और डिस्प्लेसमेंट, और डिस्टन्स, या सगळ्यांचं डायमेन्शन आपण लिहितो एल. हा रूल लक्षात ठेवा. कधीही तुम्हाला फ्युचरमध्ये यांच्यापैकी कोणी दिसलं, जर तुम्हाला याचं डायमेन्शन लिहायची वेळ आली तर ती लेंथच डायमेन्शन असते. हे शब्द वेगवेगळे आहेत. दीज वर्ड्स आर डिफरंट बट दीज ऑल रिप्रेझेंट लेंथ. म्हणून आपण त्याला म्हणले काइंड ऑफ लेंथ. क्लिअर? हा झाला मेन मुद्दा. आता डायमेन्शन ऑफ हाईट. जसं मी तुम्हाला इथे एक्झाम्पल मध्ये काल सांगितलं होतं. सपोज वी वॉन्ट टू राईट डायमेन्शन ऑफ एरिया. एरिया काय आहे? सर एरिया आहे लेंथ इंटू लेंथ. है की नाही? कोणता एरिया असो. एरिया इज अ 2 डायमेन्शनल फिगर, 2 डायमेन्शनल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. एरिया आपण लेंथ पासून तयार करतो आणि लेंथ कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल किंवा बेसिक क्वांटिटी. आता एक किंवा दोन पेक्षा जास्त, 1, 2 or more than 2 basic quantities are used to make derived quantity. derived quantity बनवण्यासाठी आपल्याला बेसिक वापरावं लागतील, एक पेक्षा जास्त वापरावं लागतील. जसं इथं आपण एक पेक्षा जास्त 2 लेंथ वापरल्या, तर याला आपण काय लिहिणार? सर लेंथ इथे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एल, इथे पण एल. तर एरियाचे डायमेन्शन झाले L2. एल स्क्वेअर नाही, यासाठी काय पाहिजे? L2. एल स्क्वेअर नाही वाचायचं डायमेन्शन मध्ये. तर आजपासून एरियाचे डायमेन्शन कोणी विचारले तर काय सांगणार आपण? L2. समजलं? अजून एक त्याच्यातलं एक एक्झाम्पल. तुम्हाला जर कोणी म्हणलं राईट द डायमेन्शन ऑफ एरिया ऑफ सर्कल. सर एरिया ऑफ सर्कल मी आताच म्हणलं डायमेन्शन किंवा युनिट लिहिण्यासाठी फॉर्म्युला माहित पाहिजे. आता सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर तर सर्कमफेरन्स असतं. हे आहे पाय आर स्क्वेअर. सर आता याच्यात आमच्या ओळखीचा आर आहे. आर म्हणजे रेडियस. बघा रेडियस, रेडियसचं डायमेन्शन एल आहे. सर हे तर कळलं, एल मध्ये पॉवर 2 आहे, तर हा L2 झाला. सर पायच्या बाबतीत काय करतात?
तर लक्षात घ्या, पाय इज अ कॉन्स्टंट मल्टिपल. पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे ना, 22/7 or 3.14. इट्स अ नंबर. जे जे मल्टिप्लाइड नंबर्स असतात, मल्टिप्लाइड नंबर्स हा, त्यांचं डायमेन्शन असतं 1. लक्षात ठेवा. तर पायचं डायमेन्शन आपण लिहिणार 1. आता डायमेन्शन लिहिणार. ती कोणत्या बेसिक क्वांटिटीचे नाहीये. सो इट्स नॉट अ पॉवर. तो पायचा असा कोणताही पॉवर नसतो. ठीक आहे. पाय एक कॉन्स्टंट मल्टिपल आहे. तो एरियाच्या डायमेन्शनला अफेक्ट करत नाही. तुम्हाला आता असं वाटू शकते, सर L2 यायला पाहिजे. मग इथं तर पाय पण एक्स्ट्रा आला. तर पायचा काही डायमेन्शन असेल का? तर नाही. जो एक स्केलर मल्टिपल पाय सारख्या कुठल्याही मल्टिप्लाय केलेल्या नंबरला काय म्हणतात फिजिक्समध्ये? स्केलर मल्टिपल. ओके. Scalar means any number which has only magnitude, not direction. That is scalar. And as it is multiplied to one of the quantities, so it's a scalar multiple. आता इथे 1 आणि याला काय लिहिलं आपण? L2. आता 1 ने मल्टिप्लाय करून तर काही फरक पडत नाही. म्हणून एरिया ऑफ सर्कल चे डायमेन्शन सुद्धा L2 च असतील. आता मी तुम्हाला सांगितलं, कोणतेही डायमेन्शन आपण जनरली MLT फॉर्म मध्ये लिहितो. तर याला आपल्याला MLT मध्ये लिहिता आलं पाहिजे. पण सर या फॉर्म्युल्यात तर M नाहीच आहे. टी पण नाहीये. नाहीतर नाही. कशाला घ्यायचं? तर याला ऍक्च्युली असं लिहितात. सर MLT लिहून टाका बिलकुल. मी म्हणतो ना लिहून टाका. लिहिलं. पण सर या फॉर्म्युल्यात तर मग असंही नाही, टाईमही नाही. मग नाहीतर नाही. त्याचे डायमेन्शन 0 लिहा. समजे खुश? याचा डायमेन्शन 0 आणि याचा डायमेन्शन 2. तर एरियाचा डायमेन्शन असाही लिहितात किंवा असाही लिहितात. बोथ आर सेम. तर आपल्याला सवय असली पाहिजे MLTच्या फॉर्म मध्ये लिहायची. त्याला रीडिंग कसं करणार? M0, L2, T0. त्याला L² वाचू नका. ती सवय बंद करा. ती मॅथ्स मध्ये चालते, फिजिक्स मध्ये नाही. M0, L2, T0 या पद्धतीने रीड आउट करा. मेन करतोय आपण, थोडंसं लक्ष द्या. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये आज आता फक्त प्रॅक्टिस आहे. आता नेक्स्ट तुम्हाला जर कोणी म्हणलं, सांगा बरं व्हॉल्यूम. सर व्हॉल्यूम तर लेंथ इंटू लेंथ असतं. इट्स अ 3 डायमेन्शन फिगर. सर याचाच अर्थ L, L, L. इन शॉर्ट दिस इज L3. यालाच काय लिहिता येते? M0, L3, T0. हे झाले व्हॉल्यूमचे डायमेन्शन. तर व्हॉल्यूमचं डायमेन्शन असतं L3. ठीक आहे. हे दोघं लिहायची पद्धत आहे. याचं एक्झाम्पल, सर व्हॉल्यूम बोलताय तर व्हॉल्यूमचं द्या. व्हॉल्यूम ऑफ स्पियर घ्या. ठीक आहे. स्पियरचं व्हॉल्यूम काय असते सर? 4/3 पाय आर क्यूब. माहित पाहिजे बरं सगळं. 10वीच्या गोष्टी आहेत. सर आता काय करावं? 4/3 बघा मल्टिपल आहे. पाय पण मल्टिपल आहे. तर याचं 1, याचं पण 1 आणि याचं L3. 1चा तर काही संबंध नाहीये. तर परत बघा L3 आलं. 1 तर मल्टिप्लाय झाला ना त्यासोबत. तर या पद्धतीने आपण याचं लिहितो. आपल्याला काही काही डायमेन्शन मी काल म्हणल्यासारखं पाठ करायचे. आता आपण काही इम्पॉर्टंट डायमेन्शन शिकूया. ठीक आहे. कळलं डायमेन्शन काय असतात? आता बघा सम इम्पॉर्टंट डायमेन्शन्स जे फिजिक्स मध्ये आपण नेहमी वापरणार. हे डायमेन्शन्स आपल्याला नेहमी माहित पाहिजे. सगळ्यात पहिला आता आपण एक एक तयार करू. फर्स्ट इज डेन्सिटी. हे तर विसरू नका, याचं नेहमी काम पडणार आहे. डेन्सिटी काय असते? त्यासाठी तुम्हाला सांगायलो फॉर्म्युले. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. ओके सर. मास, मास काय आहे? सर मासचं डायमेन्शन तुम्ही सांगितलं M. ठीक आहे नाही? M. आता पॉवर नाही म्हणजे 1. M1. अजून सर
व्हॉल्यूमचं तुम्ही आत्ताच सांगितलं L3, म्हणजे त्याला आम्ही एकत्र कसं लिहू? M1 L खालचा वर नेला -3, L चा -3. सर याच्या टाइमचं डायमेन्शन नाहीये. समजलं? डेन्सिटीचं डायमेन्शन काय होईल मग? M1 L-3 T0. पटपट पटपट आता हे करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. कधी कधी तुम्हाला टी दिसणार नाही एखाद्या ऑप्शन मध्ये, टेन्शन घेऊ नका. असेल नसेल मी फक्त सांगायला, 3च्या फॉर्म मध्ये लिहायची सवय असावी. नेक्स्ट, डेन्सिटीच्या नंतर मी आता सांगितलं, ज्याला व्हेलॉसिटीचं किंवा स्पीडचं माहिती आहे ते सगळं करू शकते. आताच केलं आपण. सर दिस इज डिस्प्लेसमेंट बाय टाइम. आता मी तुम्हाला सांगितलं डिस्प्लेसमेंट इज अ काइंड ऑफ लेंथ, तर त्याचं डायमेन्शन एल आहे. तर इथे मी काय लिहिणार? एल आणि टाइमचा टी. इथं टाइम आहे, 0 नाही. तर L1 T-1. एम कुठं ठीक आहे, नाही लिहिलं तरी चालते. लिहा M0 L1 T-1. दिस इज डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. हे बेसिक आहे ना, हे नेहमी कामाला येणार आहे. पूर्ण 2 वर्ष आपण फिजिक्स मध्ये यांना यूज करणार. हे प्रॅक्टिसने तुम्हाला फॉर्म्युला माहित झाला की पुढचं लिहिता येत आहे. लक्ष द्यायले. तुला फॉर्म्युला माहित पाहिजे, सगळ्यात मेन तेच आहे. तसंच जसं मी सांगितलं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय आहे? चेंज इन व्हेलॉसिटी बाय चेंज इन टाइम, dv बाय dt. आता डी म्हणजे चेंज असतं. डी लेटर कशाला वापरतात? स्मॉल चेंज, व्हेरी स्मॉल चेंज. आजपासून लक्षात ठेवा, मी तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये सांगणार आहे. डीव्ही चा अर्थ असतो व्हेरी 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 स्मॉल. ठीक आहे? तर डी वापरा म्हणजे किती स्मॉल? आपल्या अवकातीच्या बाहेर. आपण जेवढा स्मॉल थिंक करू शकतो तेवढा स्मॉल, तिथे डी वापरतात. जिथे स्मॉल नाही, बऱ्यापैकी बिग आहे, त्याचा असते ऍव्हरेज. ऍव्हरेज साठी आपण डेल्टा वापरतो, ट्रायंगलचं साइन. आणि व्हेरी स्मॉल साठी डी वापरतो. याचा अर्थ काय असतो? डीव्ही म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. डीव्हीचा काय अर्थ आहे? चेंज इन व्हेलॉसिटी. मग याचा अर्थ काय राहील डीटीचा? चेंज इन टाइम. सर व्हेलॉसिटीचे तर तुम्ही आताच आम्हाला सांगितले. बघा L1 T-1. आधी बेसिक तर लिहा. आणि टाइमचं परत कोण आहे? T1. आता या दोघांना वर घेऊन येऊ. बघा L1 T-1 पुन्हा T-1. ऐसा मत खेलो इसके साथ. टी तर दोन्ही सेम व्हेरिएबल आहेत. तर पॉवर सार ऍडेड, हे आपल्याला माहिती आहे. तर याला लिहितात M0 L1 T-2. ठीक आहे? ऍक्सिलरेशनचं तर खूप महत्वाचं आहे. आता हे 3 4 झाले. अजून एक आपण काय पाहिला होता, मुद्दा मार देतोय, मोमेंटम. याचा आपल्याला NLM मध्ये खूप काम आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये. मोमेंटमचा काय फॉर्म्युला आहे सर? याचा फॉर्म्युला असतो मास इंटू व्हेलॉसिटी. सर मास m, व्हेलॉसिटी सर L1 T-1, M1 L1 T-1. बघा कसे बनायले फटाफट सगळे, एकावर एक डिपेंड आहे. आता तुम्हाला हेच करायचं की लक्षात ठेवून. उसके बाद जे फिजिक्स मध्ये जास्त वापरलं ते करतोय आपण. याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडीचा फोर्स. फोर्स म्हणजे कॅपिटल F. सर फोर्स असतो मास इंटू ऍक्सेलरेशन. मासचं तुम्ही आता सांगितलं m. ऍक्सेलरेशनचं काय होतं सर? M0. बघा इथे काय होतं? L1 T-2. आताच पाहिलं होतं आपण. यांना एकत्र करा. इथे m चा 1 आहे, इथे m चा 0 आहे. ऍड होऊन m चा 1 बनेल. तर फोर्स मध्ये होतो M1 L1 T-2. MLT-2 असं म्हणायला शिका. MLT-2 फोर्सचा व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे? MLT-2. आता एक असते आपल्याला ज्याचं नेहमी काम पडतं, वर्क. वर्क आणि एनर्जी दोघांचं डायमेन्शन सेम असतं. कारण वर्क आणि एनर्जी सेमच असतं. ठीक आहे? आता वर्क काय आहे? सर वर्क असते, 9वीला शिकलो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आठवते?
एफ एस लिहित होतो आपण, डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा, ते लिहित होतो आपण. तर फोर्स, सर फोर्सचं तुम्ही आता सांगितलं एम एल टी मायनस टू, आणि डिस्प्लेसमेंटचं काय होतं एल टी मायनस वन. सॉरी, डिस्प्लेसमेंट तर लेंथ आहे ना, लेंथचा एल आहे फक्त. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ, लेंथचा एल. आता बघा, एम इथला वन एम एल टू टी मायनस टू, हे दोन ऍड होतात नेहमी. हा, एम एल टू टी मायनस टू. हे झाले वर्क आणि एनर्जीचे. जे जे कामाला यायले ते सगळे पहा. नेक्स्ट आहे पॉवर. पॉवर काय असते, द रेट ऑफ डुईंग वर्क. रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे वर्क डिवायडेड बाय टाइम. ते कामाला येणार आहेत म्हणून मी सगळे लिहून देतोय. सर वर्कचं आताच तुम्ही सांगितलं एम एल टू टी मायनस टू, आणि टाइमचा टी. एकत्र करा, एम एल टू टी मायनस टू, वर येणारा मायनस वन, या टीचा वन आहे की नाही, हा वर येऊन काय होईल मायनस वन. त्या मायनस टू सोबत मायनस वन येतो मायनस थ्री. एम एल टू, बघा एम एल टू टी मायनस थ्री, या पद्धतीने चालायचंय. तर याच्यानंतर आहे का कोणी अजून? आहे ना बाबा, त्यांना नाही विसरायचं. अजून एक आहे प्रेशर. त्याचं बिलकुल प्रेशर न घेता अभ्यास करायचा. प्रेशर, प्रेशर काय असते सर? प्रेशर असते फोर्स अपॉन एरिया. हे सगळं शिकले आपण, त्यांचं बरं आहे. तर फोर्सचा तुम्ही आता सांगितला सर एम एल टू टी मायनस टू. एम एल टू नाही, इथं वन असते. एम एल टी मायनस टू फोर्सचा झाला. एरियाचा सर आता सांगितला होता एल टू. एकत्र करा, एम इथला वन आणि वर जाईल मायनस टू. यायला का लक्षात? नाही ना बेटा, मायनस वन, इथला वन आणि हा टू मायनस होईल. वन मायनस टू काय असते मायनस वन. एम एल मायनस वन टी मायनस टू. तर हे काही मी तुम्हाला मोस्ट फ्रिक्वेंट फिजिक्स मधले येणारे डायमेन्शन्स आहेत. तर ही स्लाइड, या स्लाइड लक्षात ठेवायच्या, व्हेरी इम्पॉर्टंट. तर आता तुम्हाला एवढं तर कळलं डायमेन्शन काय आहे. डायमेन्शन्स आर पॉवर ऑफ बेसिक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आणि प्रत्येकाचा फॉर्म्युला माहित राहिला की डायमेन्शन बनवता येतात. हे डायमेन्शन प्रत्येकाला माहित पाहिजे. आता बघा, आता एक स्पेशल कॅटेगरी असते, डायमेन्शन्स, डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर क्वांटिटीज. कोणाचे घेणार आपण? अँग्युलर क्वांटिटीज, म्हणजे काही अँगलशी रिलेटेड असलेल्या क्वांटिटी. या फिजिक्स मध्ये खूप मॅटर करतात. तर याच्यातली पहिली क्वांटिटी आहे अँगल. अँगलची डेफिनेशन माहिती तुम्हाला? नाही. अँगल आपण दाखवतो थिटाने, ठीक आहे. पण अँगलची डेफिनेशन कोणाला माहिती का? नाही माहित. ऐका अँगल काय असतो. कोणताही आपण एक सर्कल जर घेतला, या सर्कल मध्ये जर आपण या पद्धतीने अँगल बनवला इथे, तर हा अँगल काय आहे? तर लक्षात घ्या, ही असते त्याची रेडियस. आणि आपण 9th 10th स्टँडर्ड मध्ये या पार्टला एक नाव दिलं होतं, आर्क. व्हेरी गुड, दिस इज आर्क. आजपासून तुम्ही फिजिक्स मध्ये किंवा कोणत्याही सायन्स मध्ये अँगलची डेफिनेशन काय असते? तर अँगल इज आर्क बाय रेडियस. ही अँगलची डेफिनेशन आहे, लक्षात ठेवा. अँगल म्हणजे नुसतं त्याचं हे नाही डिग्री मध्ये लिहिलं, डिग्री ते युनिट आहे. अँगल असतो काय? अँगल असतो आर्कच्या लेंथला रेडियसने डिवाइड करून येणारी क्वांटिटी. हे मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकवेन. आपल्याला मॅथ्स मध्ये ट्रिग्नोमेट्री मध्ये हा पार्ट आहे, समजलं? तर आर्क अपॉन रेडियस. सर आर्क तर एक लेंथ आहे, बघा आर्क तर एक लेंथ आहे. मी एक महत्वाची कॉन्सेप्ट सांगायलो, सर लेंथ आहे.
टाइप ऑफ लेंथ आहे, काइंड ऑफ लेंथ आहे. तर याचं डायमेन्शन एल राहील. रेडियस पण लेंथ आहे, हे पण एल आहे. सर हे दोघं तर कॅन्सल होतात. इथं आला 1. L0 म्हणजेच 1 ना. 1 झाला, दोन्ही कॅन्सल होऊन. 1 एक कॉन्स्टंट नंबर आहे. तर ज्याचं डायमेन्शन तुम्ही सिम्प्लिफाय केल्यावर 1 येतं. 1 आले नाही ते. तर याला आपण म्हणतो डायमेन्शनलेस. अँगल इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. पटकन डोक्यात ठेवायचं. फिट करून टाकायचं एका कोपऱ्यात. का डायमेन्शनलेस झालं कळलं? जिथे 1 येतो ते काय असतात? डायमेन्शनलेस. लक्षात ठेवा. आता पहा, रिलेटेड आहेत हे सगळे. इसके बाद अँगल तर बेसिक झालं. पण आपल्याला बऱ्याचदा अँग्युलर व्हेलॉसिटी असते सर्क्युलर मोशन मध्ये. सर अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी आपण एका लेटरने दाखवतो डब्ल्यू सारख्या. याचं मिनिंग आहे ओमेगा. ठीक आहे. जसं याला थीटा म्हणतो ना आपण, तसं हे पण एक ग्रीक लेटर आहे आणि याचं नाव आहे ओमेगा. हा थीटा आहे, तसा हा ओमेगा आहे. ओके. तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते? सर व्हेलॉसिटी असते डिस्प्लेसमेंट बाय टाइम. तर ऐका, अँग्युलर व्हेलॉसिटी काय असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. तेच लॉजिक लावा ना. आपल्या साध्या व्हेलॉसिटीत काय असते? लिनियर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा बाय टाइम लिहितात. थीटा तर अँगल आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आजपासून थीटाने दाखवा. फिजिक्स मध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला जर कोणी म्हणलं हा कोण आहे? दिस इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि हा कोण आहे? टाइम. सर अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्या है? सर तुम्ही आता सांगितलं थीटा अँगल आहे आणि अँगलचं डायमेन्शन 1 आहे. आलं का लक्षात? तर वर लिहा 1 आणि टाइमचं आहे टी. याचा टी आहे. तर याचा अर्थ काय झाला? फक्त टी वर जाईल. t-1. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं जे डायमेन्शन आहे ते t-1 आहे. यालाच कसं लिहिता? m0 l0 t-1. MNTच्या फॉर्म मध्ये लिहा म्हणलं तर असं लिहा. समजलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट? मी तुम्हाला म्हटलं खूप साऱ्या क्वांटिटीज अशा आहेत ज्या तुम्हाला आता माहिती नाही. आपण जसजसे चॅप्टर पुढे शिकू, आता आपण हे सर्क्युलर मोशन मध्ये शिकणार पुढे. ठीक आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी असते तसा त्याचा एक भाऊ आहे अँग्युलर ऍक्सिलरेशन. व्हेलॉसिटी आली म्हणजे ऍक्सिलरेशन येणारच. आता कोण आहे? अँग्युलर ऍक्सिलरेशन. सर अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फाने दाखवतात. लक्षात ठेवा. तर हे काय आहे? सर ऍक्सिलरेशन असते अँग्युलर व्हेलॉसिटी बाय टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटी. सर अँग्युलर व्हेलॉसिटीचं तुम्ही आत्ताच सांगितलं. अँग्युलर व्हेलॉसिटी t-1 आहे. लक्षात घ्या, मी एकावरून दुसरं तयार करतोय. t-1 आहे. तर बघा इथे t-1 आहे आणि हा स्वतः t आहे. हा 1 आहे. हा वर जाईल म्हणजे हा t-2 आहे. म्हणजेच कोण आहे? m0 l0 t-2. समजा आता अशा पद्धतीने हे बनतात. इसके बाद होता है सर्कुलर मोशन में, रोटेशन में आएगा टॉर्क. टॉर्कला या साइनने दाखवतात टी सारखा असा. याला म्हणतात ग्रीक लेटर टाव. हा टाव असतो, टाव. ठीक आहे. टाव लेटर आहे हा. हा कोण आहे सर? हा अल्फा आहे. हा आम्हाला माहिती. अल्फा बीटा आम्ही शिकलोय क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. पण टाव म्हणतात, हा टाव असा काढतात. टी सारखा. हा टाइम साठी, टॉर्क साठी वापरतात. टाइमला पण वापरतात काही काही ठिकाणी. पण हा टॉर्क आहे. टॉर्क इज अ काइंड ऑफ फोर्स.
आता हा काय असतो, तर तो फक्त फोर्स नसतो, तो असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सर फोर्सचे तुम्ही आता सांगितले ml t-1 आठवते? तेच आहे, त्याचा हाच फॉर्म्युला आहे. हा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कोणतं? डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्सलाच किंवा आर्म लेंथला आपण तिथे यूज करतो परपेंडिक्युलरला. ml1 t-1 हा कोणाचा होता? t-2 हा फोर्सचा होता आणि डिस्टन्स कोण आहे? एल आहे. तर याला एकत्र कसं करतो आपण? m इथला 1 इथला 1 ml2 t-2 बघा, त्याच पद्धतीने हा बनला. तर हे काही महत्वाचे महत्वाचे डायमेन्शन्स आपण आज पाहिले. अँग्युलर मध्ये हे एवढे महत्वाचे असतात. तर सांगा, नुसता अँगल असेल तर डायमेन्शन 1. अँगल इज अ डायमेन्शन लेस क्वांटिटी. ज्याचा डायमेन्शन 1 येतो तो डायमेन्शन लेस असतो. अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ऍक्सिलरेशन अँड टॉर्क. चला, अजूनही खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या, पण आता पुढे पुढे प्रॅक्टिस मध्ये करू. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? नेक्स्ट आपला डिस्कशन डायमेन्शन वर सुरू आहे. आता मेन पॉइंट आहे सम स्पेशल फीचर्स. त्याच्यावर क्वेश्चन बनतात सम स्पेशल फीचर्स ऑफ डायमेन्शन्स. डायमेन्शनचे काही फीचर्स पाहू आपण. बघा काय काय असतात. मी जर तुम्हाला असं म्हटलं, पहिलं फीचर, तुम्हाला जर मी एखादा फॉर्म्युला दिला, इन अ फॉर्म्युला मी जर असं काही लिहिलं, आता आपल्याला क्वेश्चन करायचा आहे म्हणून सांगायलो. जर आपल्याला कोणी असं सांगितलं एल प्लस अल्फा आहे, आता एल कशाचा डायमेन्शन आहे? लेंथ. अल्फा माहित नाही, अल्फा तर जस्ट एक नंबर आहे कुठला तरी. मला सांगा एक्स मध्ये वाय मिळवलं तर काय होईल? एक्स प्लस वाय होईल. पण एक्स मध्ये एक्स ऍड केला तर 2x होईल. म्हणजे आपण काय करतो, लाईक टर्म्स आर ऍडेड अल्जेब्रा मध्ये करतो. तसंच आता मी जो रूल सांगायलो तो समजून घ्या. जर मी एल मध्ये अल्फा प्लस केला किंवा मायनस केला आणि आपल्याला जर कोणी सांगितलं एल इज लेंथ, ठीक आहे, तर अल्फा काय असेल? अल्फा मस्ट बी लेंथ. तर ही पण एक लेंथच असणार. आता रूल काय सांगतो ऐका. लेंथ मध्ये लेंथलाच ऍड करतात किंवा सबट्रॅक्ट करतात. त्यालाच आपण अल्जेब्रात काय म्हणत होतो? लाईक टर्म्स. एक्स मध्ये एक्स ला ऍड करा, वाय मध्ये वाय ला ऍड करा. तसं एल मध्ये जर काही ऍड किंवा सबट्रॅक्ट होत असेल तर तो लेंथच असणार. म्हणून जर तुम्हाला कोणी म्हणलं अल्फा एक कुठला तरी नंबर आहे, तो कशाचा असा, तो कशाला रिप्रेझेंट करतो? तर तो लेंथलाच करतो, कारण आपण लेंथ मध्ये त्याला ऍड केले. जर तुम्हाला कोणी म्हटलं ऑर मध्ये, लक्ष देऊन सांगा मला आता, एम कोण आहे? मास. मी जर म्हणलं तुम्हाला याच्यामध्ये मी बीटा ऍड केले, जर एम मास असेल तर बीटा पण मासच असणार. ओके, तर हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक झालं इथं. म्हणून आपण असं म्हणू शकतो, इन शॉर्ट एलचे जे डायमेन्शन असतील तेच कोणाचे असतील? अल्फाचे, कारण दोन्ही एकालाच रिप्रेझेंट करतात. तर आपण असं म्हणू शकतो की डायमेन्शन ऑफ अल्फा, ठीक आहे नाही, मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ लेंथ. हे पहिलं फीचर आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फीचर. जर मी तुम्हाला म्हटलं सांगा इफ फोर्स माइनस बीटा, तो क्या बोलेंगे? फोर्स आहे ना सर, फोर्स आहे. हा जर फोर्स असेल तर बीटा सुद्धा फोर्सच असेल.
तर आपण एफ मायनस बीटाला काय म्हणू? इज अ काइंड ऑफ फोर्स. कारण दोन्ही फोर्सलाच रिप्रेझेंट करतात. फोर्स मायनस फोर्स काय होईल? फोर्सच होईल. फोर्स प्लस फोर्स काय होईल? फोर्सच होईल. कारण सेम क्वांटिटीलाच आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करत आहोत. तर हे याचं मेन फीचर आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जर बीटाचे डायमेन्शन कोणी विचारले या कंडिशन मध्ये, तर हे कोणाला इक्वल असतील? फोर्सच्याच डायमेन्शनला. कारण जर एफ फोर्सला रिप्रेझेंट करतो तर बीटा पण फोर्सलाच रिप्रेझेंट. अंडरस्टूड? व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यावर मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवतो. आता एक क्वेश्चन आहे, असा क्वेश्चन जेई मेन्स मध्ये आलेला आहे. आता आपण करून बघू याला कसं सॉल्व्ह करतात. सोपा प्रश्न आहे. थोडा शांत डोक्याने समजून घ्या. आता विचार करा, मी सांगितलेलं हे जे ही जी स्लाइड आहे, ही स्लाइड मी व्हिडिओ पॉज करतो. 1 मिनिटात वाचून घ्या, समजून घ्या. मॅच खेळायचं आपल्याला. बघा काय म्हणते क्वेश्चन. अल्फा अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू एफ व्ही प्लस बीटा अपॉन एक्स स्क्वेअर. एक रिलेशन दिले आपल्याला, असं सगळ्यांचा अर्थ सांगतो. फाइंड डायमेन्शन ऑफ अल्फा अँड डायमेन्शन ऑफ बीटा. त्यांचे डायमेन्शन्स काय असतील? पण सर बाकीचे कोण कोण काय काय, तर लक्षात घ्या. टी जो दिलाय ना इथे, सगळ्यांनी आधी क्वेश्चन कडे पहा बेटा. याच्यातला टी म्हणजे टाइम आहे. तर कन्फ्युज होऊ नका सर, टी आणि एक्स काय. तर टी म्हणजे टाइम. जो एफ दिलाय ना तो आहे फोर्स. हे का दिलं? कारण याचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे. व्ही आहे वेलोसिटी आणि जो एक्स आहे दॅट इज डिस्प्लेसमेंट. आता सांगा यांच्या हेल्पने आपण अल्फा आणि बीटा कसं काढणार? मी तुम्हाला आता तेच सांगत होतो. हे काय आहे? फोर्स इंटू वेलॉसिटी. त्याच्यामध्ये प्लस केलंय काहीतरी. मी आत्ताच रूम मध्ये काय सांगितलं? एकामध्ये जर काही प्लस केलेलं असेल तर दोघांचे डायमेन्शन सेम असतात. म्हणून म्हणलं ही स्लाइड नीट वाचा. प्लस किंवा मायनस केलं तर डायमेन्शन सेम असतात. असा क्वेश्चन जेई मेन्स विचारतो हा. म्हणून हे पक्क शिकून घ्या. तर एफ चे आणि बीटा अपॉन एक्स स्क्वेअरचे डायमेन्शन सेम असणार. सर आम्हाला यांचे तर माहित नाही. अरे पण याचे माहित आहेत ना. एफ चे काढता येतात ना. फोर्स आणि वेलॉसिटी. सर कुठून आणावं? आजचा पूर्ण पिरियड घातला बेटा याच्यासाठी. फोर्स mlt-2 दिसलं काय तर? पाच चला. सर वेलॉसिटी बघा, वेलॉसिटी mlt-1 सगळे माहिती आहे. तर जे माहिती आहे त्यांच्या हेल्पने काढायचंय. तर पहिला नियम काय करणार तुम्ही? बीटा कुठून येईल मग? सर बीटा येईल एफव्ही चे जे डायमेन्शन असतील तेच बीटा अपॉन एक्स स्क्वेअरचे असतील. बघा मी क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. लक्ष द्या. डायमेन्शन ऑफ एफव्ही मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ बीटा अपॉन एक्स स्क्वेअर. समजलं? हा आपला पहिला रूल. सर फोर्स आहे ml-t-2 फोर्सचे इंटू वेलॉसिटीचे m0, इथे m1 असते पण ना. m0 l-t-1 हे वेलॉसिटीचे झाले. पाठ पाहिजे. लेंथ डिवायडेड बाय टाइम. वेलॉसिटी काय आहे? डिस्प्लेसमेंट बाय टाइम. बाय टाइम डिनॉमिनेटरचा टाइम वर मायनस होतो. ठीक आहे. आता याचे डायमेन्शन कोणाला इक्वल असतील? बीटाचं डायमेन्शन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअरचं डायमेन्शन. चला या दोघांना एकत्र करा. सर यांना एकत्र केल्यावर इथून m1 m0 m1 l बघा 1 1 ml2 इथे -2 -1 -3. तर एफ चे डायमेन्शन काय झाले?
M1 L2 T-3 हे कोणाला इक्वल असते यांना. तर बीटाचं माहित नाही सर. एक्स कोण आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट असते L2 कारण बघा L आहे पण इथं L चा स्क्वेअर आहे म्हणजे L2 आहे. आता डिस्प्लेसमेंटचा स्क्वेअर म्हणजे L2 आणि L2 म्हणजे कोण आहे एरिया. तो एरिया झाला ना लक्षात घ्या एरियाचं डायमेन्शन होतं ते. आता पहा दोन इक्वल आहेत. दोन इक्वल आहेत तर तुम्ही पहा बरं बीटा कसा येईल. सर बीटाचे डायमेन्शन येतील धिस याला इकडे पाठवा इंटू धिस हे जाऊन मल्टिप्लाय होईल की नाही इकडे. तर हे होईल ML2 T-3 इंटू L2 इकडे चाललंय मल्टिप्लाय होईल हा याला -2 करू नका. तो इकडे वर नाही जाते तो क्रॉस मल्टिप्लाय होत आहे. तर झालं आता सांगा बीटाचे डायमेन्शन आले की नाही. सर बीटाचे डायमेन्शन इथून M येईल इथून L चा 4 येईल आणि T-3 येईल. तर आपण हा शोधला. बघा कसं शोधतात जेईई मेन्सचा क्वेश्चन आहे हा. कॉन्सेप्ट कळलं की सोपं आहे. आता तुम्हाला हे माहित पाहिजे FB चं कसं असतंय. फोर्सचे म्हणून तुम्हाला 5 स्टार केलं होतं काल. हे सगळीकडे यूज होतं. फोर्स, व्हेलॉसिटी. आज मी जेवढे लिहून दिलेत ते सगळे लर्न झाले पाहिजे तुम्हाला. ते तुमचं काम आहे. चला बीटाचं झालं. अल्फा राहिलं बघा. हे राहिले ना अजून. तर बघा या दोघांचे सेम होते. जे यांचं डायमेन्शन आहे तेच कोणाचं पाहिजे अल्फाचं आणि याचं पाहिजे. आता मला सांगा विचार करून हे तर बीटाचं झालं. याचं डायमेन्शन म्हणजे याचं डायमेन्शन आणि याचं डायमेन्शन कोणा एवढं आहे FV एवढं. तर या दोघांचं सेम राहील ना आता. या दोघांचं सेम राहील का आपण फक्त बीटा काढण्यासाठी याला यूज केले. तर तुम्ही याचं डायमेन्शन एवढ्याला इक्वल ठेवू नका. याचं डायमेन्शन ऍक्च्युली कोणाला इक्वल आहे FV ला. यालाच आहे त्याच्यात बीटा ऍडजस्ट झाला ना. तसं काही नाही तर इथे इक्वॅलिटी दिली ना ते स्वतःच म्हणाले ना इक्वल आहे म्हणून. क्वेश्चन मध्ये म्हणाले की नाही इक्वल आहे म्हणून. दिस इज द रूल. प्लस मायनस असेल तर सेम असतात ते रूल आहे. पण इक्वॅलिटी काय सांगते इक्वॅलिटीला रूलची गरज आहे का. तुम्ही जर म्हणत असाल 2 इज इक्वल टू 2 इट्स अ ट्रूथ. त्याला काही कुठला रूल द्यायची गरज आहे का. मी जर म्हणलं प्राप्ती इज इक्वल टू प्राप्ती काय प्रॉब्लेम आहे. सेम गोष्ट आहे. आता सांगा अल्फा अपॉन टी स्क्वेअरचं डायमेन्शन कोणाला इक्वल राहील FV ला. FV चं सर आता तुम्ही सांगितलं याचं टी स्क्वेअरचं T2 येते कळलं का कारण टी इज टाइम आणि FV चं सर तुम्ही आता सांगितलं M1L2 T-3 तर T2 ला इकडे पाठवा अल्फाचं डायमेन्शन येईल. अल्फाचं डायमेन्शन यायला पाहिजे M1L2 T-3 आणि इकडून येणारा T2. The final answer should be ML इथला 2 हा T इकडे वर जाऊ. आता इथून काढायचं किती येईल L2 आणि T बघा -3 + 2 -1. अल्फाचे डायमेन्शन्स काय ती MLT -1. आलं लक्षात तुमच्या. तर या पद्धतीने असा एक क्वेश्चन आहे जो जेईई मेन्स मध्ये विचारला जातो. तर आपण आज डायमेन्शनची चर्चा केलेली आहे. उद्या मी तुम्हाला यूज ऑफ डायमेन्शन सांगेन. डायमेन्शन आपण का शिकतो त्याचे युजेस काय आहेत फिजिक्स मध्ये तो उद्या होईल पार्ट. आणि परवा आपण शिकणार आहोत एरर अनालिसिस. परवा आपला हा चॅप्टर संपेल बेसिक मध्ये. ठीक आहे बेसिकचा म्हणतोय पार्ट 1 आहे फक्त. त्याला आपण परत 12वीला शिकणार. जसजसं आपले चॅप्टर कव्हर होतील हा चॅप्टर सोपा जाईल. तर हे व्हिडिओ जवळपास 50 मिनिटाचा आहे. आज मी सगळे व्हिडिओ अपलोड करतो कालचे आजचे. आता रोज पाहायला लागा. ठीक आहे.